पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांकडून जेसीबी मधून फुलांची उधळण। सुनेत्रा वहिनी या वयानं, पदानं आणि अनुभवानं मोठ्या आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदरच। लोकसभेतील विजयानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेल्या सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि त्यांचे निवडून आलेले खासदार यांचे वर्षावर औक्षण करून स्वागत। श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदेंकडून नवनिर्वाचित खासदारांचं औक्षण। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मानेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट। धैर्यशील मानेंचं संभाजी भिडेंकडून अभिनंदन। काही लोकांकडून आमदार संपर्कात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत। सुनील तटकरेंची शरद पवार गटावर टीका, तर राष्ट्रवादीतील आमदार एकसंघ असल्याची ही तटकरेंची माहिती। लोकसभेची निवडणूक संपताच इंदापुरामध्ये भाजपची विधानसभेची तयारी सुरू। पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता ठाकरेंची भाजप जनसंपर्क कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद। ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वागचौर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्रीवर झाली ही भेट। मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची लाडू तुला। लोकसभेतील यश आणि कालच पटोलेंचा वाढदिवस झाल्यानंतर आज मुंबईत पटोलेंची लाडू तुला। ठाकरे गटाचे नेते आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा पक्षावर नाराज। लोकसभेची उमेदवारी मागूनही दिली नाही। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वर्षभरापासून वेळ दिला नाही, त्यामुळे लवकरच पक्ष बदलण्याचा निर्णय घेणार। जयप्रकाश मुंदडा यांची माहिती। पराभवानंतर पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी समर्थकांची त्यांच्या निवासस्थानी रीघ। पराभव जिव्हारी लागल्यानं पंकजांना भेटायला आलेल्या समर्थकांना अश्रू अनावर। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाचे सगळ्यात जास्त खासदार 48 पैकी 26 मराठा खासदार, 9 खासदार ओबीसी समाजातील, 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातींचे, तर 3 खासदार खुल्या प्रवर्गातील। पुणे विमानतळावर कस्टम विभागाकडून 78 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त। दुबईवरून पुण्यात आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेट 1088 ग्राम सोनं जप्त। आरोपी विमानाच्या सीट खाली लपवून पुण्यामध्ये करत होता सोन्याची तस्करी, आरोपीला बेड्या। पुणे जिल्ह्यामधील शिरूर इथल्या भाविक रवी नारायण करगळ यांच्याकडून शिर्डीतल्या साईंच्या चरणी 3025 किलो केसर आंबा दान, त्यामुळे भक्तांना भोजनात आमरसाची मेजवानी। बघा नीट,